हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी पण एकदम झकास आहे, मस्त आहे आणि सगळं काही ऑल गुड ऑल वेल. आणि इंस्टाग्रामवर मी अपडेट दिली होती, इथे पण पुन्हा सांगते की सगळं काही ठीक आहे, काही टेन्शन घेण्याचं, काही असं घेण्यासारखं काही नाही आहे. मला असं नेहमी वाटतं की अशा सिच्युएशनमध्ये जेव्हा काही असा आणीबाणीचा प्रसंग होतात तेव्हा गव्हर्मेंट जे सांगतं, आपण जिथे आहोत तिथे जे प्रशासन आहे ते प्रशासनाचं आदर करा आणि ते जे काही सांगतायत ते फॉलो करा. जर त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही घरात राहा किंवा सामान भरून ठेवा, जे काही ते सांगतायत, जसं इन्स्ट्रक्शन येतात तेवढे तुम्ही फॉलो करा. तेवढे फॉलो केले तरीही ऑल गुड ऑल सॉर्टेड. अजिबात काही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. आणि आपलं घर आहे यार. किती आपण असं बाहेरच्या देशात वगैरे म्हटलं तरी पण जिथे आपण वर्षानुवर्ष राहिलो आहे, एक होमली फिलिंग होतं, एक घर, एक आपलं ते आपलं होतं ना. तर तसं मग ते शेवटी कम्फर्ट असतंच आपलं, कितीही म्हटलं तरी तरी तसंच काहीसं आहे. आपल्या घरात आपण कम्फर्टेबल राहायचं, सगळं काही आहे, सगळं काही मॅनेज होतं आहे आणि जे काही अथॉरिटीजने सांगितलेलं आहे त्याचं पालन करायचं बस. आणि सगळं काही ठीक होईल लवकरच अशी आशा करते. आणि अजिबात टेन्शन घेऊ नका, काही असेल तर मी तुम्हाला अपडेट करेन. आज खरं तर मला सुट्टी घ्यायची होती, मॅच बघायची होती, तर मी विचार केलेला मॅच बघेन, पण म्हटलं की आज सुट्टी घेतली तर उगाचच गैरसमज होतील आणि असं वाटेल की काय, म्हणजे पॅनिक सिच्युएशन वगैरे क्रिएट होईल आणि असं वाटेल की काय झालं, माझ्याकडे सगळं ठीक आहे ना आणि काही दुसऱ्या कारणामुळे तर मी सुट्टी घेतली नाही ना, असं व्हायला नको. म्हणून मी आज पॉडकास्ट करते आहे आणि मग नंतर कधीतरी आपली ही सुट्टी मी नक्की घेईन. पेंडिंग आहे माझी सुट्टी. सो चला, तर ह्या होत्या आजच्या ताज्या बातम्या, थोडंफार अपडेट्स. आणि आता आपण सुरू करूया आजच्या पॉडकास्टला. तर आजचं पॉडकास्ट असणार आहे भामटीवरचं पॉडकास्ट किती दिवस पेंडिंग आहे. म्हणजे आपण ऑल्टरनेट भामटीला पण घेत होतो, पण नंतर मी तिला ब्रेक दिला, कंटाळवाणी बाई, बोरिंग. आणि खरंच मला ना आता आश्चर्य वाटतं, मला असं वाटतं ना, जे लोक आहेत ना या भामटीला बघतात आणि भामटीला कॉमेंट करतात, म्हणजे भामटीचे फॉलोअर्स, त्यांना ना असं पकडून अशा रट्टे द्यायला पाहिजे. काय तो तिचा येड्याचा डान्स काय बघतात ते डान्सला, आणि बेगानी शादी में भामटी दिवानी, भामटी झुरका मारून भामटी, फुल फॅमिली झुरकेश्वर आहे वाटतं यांची. फुल ऑन एकदमच असतात, बम 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 खीच मेरे हमदम. आणि एकदम काय नाचत होती. आणि तो मसल्या भामटीच्या पप्पाला आय लव्ह यू बोलत होता आणि काहीतरी हार्टबीट करून दाखवत होता. आणि तो भाऊ तर आणि एक भलताच आहे, तो तर म्हणजे वेगळाच काहीतरी वाटतो त्याचा सीन. त्याचं काही घेणं देणं नाही ना, बहिणीला भेटायला गेला ना काय, बहिणीने पण आठवण नाही काढली. तो तिसरा भाऊ अस्तित्वात आहे हे पण तिच्या लक्षात आहे की नाही माहिती नाही. त्या भावाला पण काय नाही आहे, तो पण मस्तपैकी आपला तिथे लग्न एन्जॉय करत होता. म्हणजे लग्न ते नंतर होता, आय थिंक त्याच्या आधीच बोंबाड पसार झाली असेल. बट तरी अजिबात तुम्ही जर नोटीस केलं तर त्या भावाचं कुठेच नाव नाही किंवा बाबा त्याचा काही उल्लेखच नाही. शेवटी त्या मम्मीला पण पकडून आणलं, पण त्या भावाचं राहूनच गेला. ठीक आहे, आपण तरी पण बोंबाडला आता आठवण करून देऊया. देर आहे दुरुस्त आहे, जब जागो तब सवेरा आहे की नाही मंडळी? नाही का? तर भामटी कोशून नाचत होती. तिचं मी एकदम फनी रील पण लावलं होतं इन्स्टाला, एकदम खतरनाक. आणि त्याच्यामधली स्टेप ती माझी एकदम फेवरेट स्टेप आहे भामटीची. आणि भामटी कशी गोल 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 करून फिरून असं एकदम, बापरे, ते हळद सांगते की काय, आजूबाजूचे पण असे 1-1 फूट लांब पळाले होते हिच्यापासनं, नाही तर कोणाच्या तरी अंगावर यायची डेंजर भामटीचं काय अलगच चाललं आहे. आणि तिथे आता घर घेतलं आहे, घर म्हणजे भाड्याने घेतलं आहे, भाड्याचं घर घेतलं आहे तिकडे भाड्याने. तर असं थंबनेल वगैरे असं टाकते जसं काय हिनेच घेतलं आहे. आणि लोक पण अगदी विचारत आहेत की हे तुझं घर आहे का, तू घेतलंस का, विकत घेतलं का. आणि ते आता मुंबईच्या घराची होम टूर दाखवली, त्याच्यात पण लोक, हे तुझं घर होतं का, अरे तुम्हाला काय वाटतं काय, म्हणजे कसले लोक आहेत यार, म्हणजे खरंच नेक्स्ट लेवलचे आहेत. तुम्हाला वाटतं ती काय, तिचं काय लायकी आहे तिची मुंबईत घर घेण्याची आणि भगतपुरीला पण घर घेण्याची? कुठेच नाही ती, काय नाही, नुसती हे करायचं, टाइमपास करायचा आणि भाभी पटाव आयटम आहे बस. बाकी काय नाही जमत तिला, काही येतं नसतं. आज बघितलं नाही काय होम टूर देत होती, तर काय बडबडत होती. ती होम टूर होती की ते घर बाबा ही भाड्याने कुठेतरी म्हणजे चिपकवायला बघते का काय, कळतच नव्हतं का त्या घराची ॲड करत होती. म्हणजे बहुतेक हिने मध्येच असं सोडलं आहे वाटतं ते घर. आणि त्या घर मालकाने हिला सांगितलं आहे वाटतं की तू आता मला बाकीचे उरलेले जे महिने आहेत त्याचं मला तू भाडं दे, नाही तर तू मला लगेच भाडे करू लावून टाक, माझं 1 पण महिन्याचं भाडं चुकलं नाही पाहिजे, नाही तर मी तुला हे मारणार, एक्स्ट्राचे पैसे चार्ज करणार. तर आता त्या घराची होम टूर देऊन आणि हे सगळं म्हणजे देणं तर जरुरीच होतं, पण ती ज्या पद्धतीने होम टूर देते ते बघता असं वाटतंय की ॲडव्हर्टाईज करते त्या घराची, की बाई तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर बघा, किती छान आहे, किती छान आहे, किती छान आहे.
अरे किती छान आहे, तर मग कशाला चालली तू? त्या बेस्ट एम्प्लॉयरचा काय स्वतःचाच जॉब गेला, एम्प्लॉयरचा जॉब गेला. एम्प्लॉयर माने आज होम टूर देत होती, तर म्हणते तिथे भिंतीला ते लावलं होतं, काय अवॉर्ड मिळालं, ते एकदाच मिळालं इतक्या वर्षामध्ये, काय माहिती ते पण म्हणजे कोण दुसरं देण्यासारखं आठवलं नसेल म्हणून याला देऊन टाकलं असेल, नाहीतर नाईट ड्युटीला येतो म्हणून दिलं असेल. तर म्हणे की इथे मशालचं अवॉर्ड लावलं आहे आणि हे अवॉर्ड आहे ना त्यांना बेस्ट एम्प्लॉयर ऑफ द मंथचं अवॉर्ड मिळालं होतं. बेस्ट एम्प्लॉयर, अगं एम्प्लॉई असतं ते, एम्प्लॉयर असतं तर काय हवं होतं? एम्प्लॉयरचा स्वतःचाच जॉब गेलाय वाटतं आता, म्हणून काशा गुंडाळून चाललाय आता. बघतोय रिक्षावाला, ग वाटतं तुझी बघतोय रिक्षावाला, आजा मेरी रिक्शा में बैठ जा, आजा मेरी रिक्शा में बैठ जा, लॉन्ग ड्राइव जाएंगे, कुल्फी खाएंगे, कहीं रुकेंगे ना हम, गाना बजाना रील बनाना, गाड़ी में होगा सनम, सॉरी रिक्शा में होगा सनम, भामटी आजा मेरी रिक्शा में बैठ जा, आजा मेरी रिक्शा में बैठ जा. भामटी तो फुल तयारीत आहे, फुल तयारीत आहे. मला वाटतं त्या मारविशला आता बाईकडे सोडणार आणि गाव उंडारत बसणार. ज्या प्रकारचे व्ह्यूज असं देत आहेत लोक की बाप रे बाप, जसं काय काय माहिती कुठले मोठे कसले एकदम साता समुद्रा पलीकडचे व्हिडिओ टाकतात आणि काय असं कधी नाही बघितलंय असं काहीतरी दाखवणार आहे आणि असं इतके म्हणजे जबरदस्त असं काहीतरी बघायला मिळणार आहे. काय उद्देशाने तिचे व्हिडिओ बघतायत? चला बाबा, एक व्हिडिओ बघितला तर मी समजू शकते की आउट ऑफ क्युरिओसिटी बघितला की इथे काहीतरी होईल किंवा काहीतरी कळेल, काहीतरी माहिती मिळेल म्हणून एखादा व्हिडिओ बघितला. पण जेव्हा 1-2 व्हिडिओ नंतर सुद्धा वाटतंय की काहीच नाही होते आणि काही फालतूच व्हिडिओ बनवते तरी पण व्ह्यूज देत आहेत लोक, म्हणजे आश्चर्य आहे बाबा खरंच. म्हणजे काय आता त्या भामटीला बोलायचं पेक्षा त्या अंड्यांना आता झोडून काढावं असं वाटतंय मला. अंड्यांना पकडून आता रोस्ट केलं पाहिजे. आणि भामटी नुसती आपली रूम 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 लावली आहे भामटीने नुसती. काय तिला ते रूमचं इतकं फॅसिनेशन आहे ना, म्हणजे रूम अशा रूममधले असं म्हणजे रूम खेळायची भामटीला फार आवड दिसते ना भाभी.comला, त्याच्यामुळे सारखं आपलं रूम, आमच्या रूममध्ये सगळीकडे अशी रूमवर जायची ना, म्हणून रूमच करत असते आपली. आणि सगळ्यांना कोणी काही बोलो न बोलो हीच आपली सगळ्यांना सांगते की आवडलं, त्यांना आवडलं आणि तुला आवडलं ना, बस लोकांना आवडो न आवडो. आणि तुझी वळणा तर म्हणजे भामटीची वळणा तर बोलणारच ना बाबा की चांगलं आहे म्हणून. ती तर बोलेल की बरं आहे बाबा, काय पण कर, चांगलं आहे, राहा इथे राहा, माझ्याजवळ नको, कधीतरी तुला झेलू शकते. पण काय भरोसा नाही वळणाबाई, भामटीची वळणाबाई, काय भरोसा नाही हिचा. ही फॉर अ चेंज म्हणून सारखी तुमच्याकडे येत राहील. उलटं पण होऊ शकतं. जसं मुंबईला होती तेव्हा सारखं भगतपुरीला यायची ना बाईला डिस्टर्ब करायला, तसं उलटं पण होऊ शकतं. हिचं काहीही भरोसा नाही. आणि त्या त्या बाईचं तर काय आता जीणं मुश्किल आहे रे बाबा. म्हणजे ही मारविशला गळ्यात मारणार असं दिसतंय तिच्या आणि गाव ओंडारत बसणार आपलं कॉन्टेंटच्या नावाखाली. म्हणूनच हळूहळू आता बाईची मम्मी झाली आहे, आई झाली आहे, बाईची आई झाली आहे. कारण मम्मी तर एकच आहे पण आई होऊ शकते. आता पहिले बाई 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 आणि आता काय, पप्पा बोले जेवण घे तो, केव्हाची सकाळची भूक आहे, जेवण घे. आता कसं असतं ना, आई बापासारखं कोणते शेवटी आई असते आणि आपले वडील असतात. आई बापासारखं कोणच प्रेम करत नाही. आता मी मुंबईला असते ना, तर मला आता ते कसं टमाट्याच्या सारासाठी पैसे शोधायला लागले असते. टमाट्याच्या सारासाठी मी आदळत होते, मशाल बाहेर रडत होते इतके, म्हणजे एक पैसा गोळा करावा लागला असतं. पण आता मला टमाट्याच्या सारासाठी कोणाकडे हात पसरायची गरज नाही आहे. माझे पप्पा माझ्यासाठी रोज टमॅटोचं सार पाठवणार. आणि आता आणि खरंच कोणीच नाही, आई बापाची जागा कोणीच नाही घेऊ शकतं. अशक्त झालंय बाबा मला, खरंच असह्य झाली आहे ही भामटी. अरे बाबा काय डायलॉग बाजी आणि काय बोललेल याचा काही भरोसा नाही. आणि भामटे तुला केव्हापासून ग बाहेरचं जेवण वगैरे जीवावर यायला लागलं? बरी खात होती, नको सांगता पण चांगलं असं 2 हातांनी चांगली जाऊन बसायची तिकडे आणि दाखवायची. हे मागितलं नीट डबल शॉर्मा मागितला आणि कसला चॉपर राईस मागितला आणि कसला डॉपर काय मागून आपली खायची, आपली ढुसायची. आणि आता म्हणते मुंबईला असते तर असं करावं असतं, मुंबईला असते तर मला बाहेर खावं लागलं असतं. मग इथे मग स्वतः करून खा ना. त्या बायजीच्या जीवावर बायजी कशाला उदार, भामटी उदार बाईच्या जीवावर.
आणि काय भयंकर घर आहे ते, बाप रे. रात्री से खेळ चाली वालं घर वाटतंय हिला नक्कीच. असं म्हणजे हिला ना असं काहीतरी वेगळंच वाटतंय. हिला असं वाटतं की ते कुठचा तो कयामत से कयामत तकमधली काहीतरी जुही चावला वगैरे आहे. आणि हे मैं ये सब साफ कर देती हूँ, ये सब अभी मैं एकदम ठीक कर देती हूँ और बहुत अच्छा लगेगा, बहुत ही सुंदर होगा, ये तेरा घर ये मेरा घर, किसी को देखना हो घर तो पहले आके मांग ले मेरी नजर तेरी नजर. असं काहीतरी म्हणजे हिला असं वाटतंय, असं स्वप्नांचं घर. आणि मी असं हे सजवणार आणि असं माझा नवरा मशाल असा तो लाकडं गोळा करून येणार, असं म्हणजे हिचं काहीतरी वेगळ्याच पाला खाऊन आपलं वेगळंच आपले स्वप्न बघते वाटतं. झोळी बिळी तर असं बांधलेलीच आहे आणि हिचं काहीतरी वेगळंच चाललं आहे, वेगळ्या दुनियेत आहे. अगं पण इतकं घाण, इतकी घाण, बाप रे. म्हणजे ती घाण बघूनच ठीक आहे, साफ वगैरे करणार ते नंतरच्या गोष्टी आहेत, पण खरंच मंडळी जेव्हा आपण एखादं घर बघायला जातो तर त्या घरातनं असं पॉझिटिव्ह वाईब यायला लागते ना. त्यासाठी ते थोडं तरी म्हणजे ठीक आहे, आता ते घर बंद वगैरे असतं तर बंद असलेल्या घरात थोडं हे होतं ते आपण समजू शकतो, पण इतक्या लेवलचं घाण झालेलं घर, इतकी घाण, इतकी म्हणजे इतकी बघून पण कसं काय कोणाला ते घर घ्यावंसं वाटतं. किंवा हिला ते काहीतरी असं मिळालंय वाटतं खूपच कमी, एकदम कमी किमतीमध्ये, जे असं नाहीच मिळू शकत, एकदम कम्पिटेटिव्ह प्राईसमध्ये, म्हणून तिने ते घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये पण ही भामटी, बाप रे बाप, ती आणि एक नेक्स्ट लेवलची घाणबाई आहे. त्याच्यामुळे तर अजूनच असं वाटतं की हिच्या व्यतिरिक्त कोणी ते घेण्याचं धाडस पण केलं नसतं. घाणीला घाणच आवडणार. म्हणजे एखाद्याचा तुम्ही बेड वापरायला घेताय ठीक आहे, सेकंड हँड वस्तू आपण घेतो, जसं सेकंड हँडमध्ये पण आपण बेड घेऊ शकतो, पण गादी, आणि तीसुद्धा अशा घरातली, आणि असं कोणतरी राहत होतं त्यांची गादी. म्हणजे त्या गादीने काय काय बघितलं असेल, काय काय झालं असेल त्या गादीवर, आणि ती गादी ही फक्त उन्हात टाकून ती गादी ती वापरायला घेणार आहे. म्हणजे तुम्ही बघा की किती म्हणजे घाणेरडेपणाचा अक्षरशः उच्चांक गाठलेला आहे हिने. घाणेरडेपणा आणि फुकटेपणा, म्हणजे फुकट ते पौष्टिक, पण किती ते, म्हणजे मला विचार पण नाही करवत आहे की ती गादी आता माहिती नाही कोणी किती वापरली असेल आणि काय काय असेल, आणि ती गादी ही आता वापरणार आहे. यक, शी भामटे. आता जरा पण थोडं असेल ना तर ती फेकून दे गादी, जरा ऐकत असशील तर. नको वापरूस. पण नाही, मला एका ताईने सांगितले हा वर्ड नको यूज करू, सॉरी. आणि काय तो कलर मारलाय निळा आणि गुलाबी, अरे 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 अरे, आजकाल कोण मारतं असा कलर, भामटे. आणि म्हणे तो माणूस म्हणाला की मी मारून देतो, मला हवा तो मार. मी त्याला म्हणाली ठीक आहे, तुला पाहिजे तो मार. अरे काय असं कोण करतं, फुकट मारून दिला का? मला तर असंच वाटतंय की हिने काहीतरी म्हणजे ते सगळं असं फ्रीमध्ये हिला मिळालं आहे. आणि ते घर आहे ना काहीतरी झोलछपाटच घर आहे, हिच्या मावशीचंच आहे वाटतं, आणि हिच्या मावशीने हिच्या गळ्यात मारलं आहे ते घर. आणि म्हणून त्याच्यासाठी आता कोणतरी येतं आहे तिथे राहतं आहे म्हणून फुकट काहीतरी करून देते वाटतं, म्हणून ही आपलं काही चालवून घेते. नाहीतर तो काय कलर मारलाय यार, मी तर फुकटात पण मारला नसतं तो कलर. अरे काहीतरी बेसिक कलर तरी मारायचा, नॉर्मल असा क्रीम कलर, नाहीतर मग येलो आणि असं काहीतरी अशा लाईटर शेडमध्ये तरी मारायचा. म्हणजे तुला अगदीच क्रीम नको आहे आणि एकदमच ते असं वाटत असेल तर जरा न्यूट्रल कलर तरी घ्यायचे. हे काय कलर, हा कुठला असा कलर निळा निळा भडक आणि त्याच्यावर पिंक कलरची बॉर्डर मारून ठेवली आहे, शी. आणि अंधार अंधार, आणि किचनची खिडकी बघितली, मला तर कळतच नव्हतं हे किचन आहे की हे टॉयलेट आहे. टॉयलेटची खिडकी किचनला लावली आहे, अरे बापरे. आणि मसल्या म्हणतो की आता खूप अंधार वाटतं. एक तर तो मसल्या आहे ना, त्याचं तुम्ही एक नोटीस केलं का, त्याचे ओठ आणि त्याच्या आईचं ओठाचं भाग, दोघांचं बोलण्याची स्टाईल आणि म्हणजे तेच असा चेहरा मोहरा सेम आहे. आणि असा असा बोलतो, थुक्यासारखा, असं वाटतं थुकी उडेल असा. असं वाटतं की त्याला ना दात नाही आहेत आणि अशी काहीतरी कवळी काढून ठेवली आहे, असं नम नम ठक असं करून तोंड, आणि बोलतं आता इथं लाईट नाही आहे, पण आता थोड्या दिवसातच इथे आम्ही आता तिथे कसं आहे ना, इथे आता येलो लाईट लावला आहे म्हणून त्याने, पण आता आम्ही थोड्या दिवसात इथे व्हाईट लाईट लावलं, ट्यूब लाईट वगैरे लावले ना तर मग ते नीट होऊन जाईल आणि चांगलं दिसेल. मग आता
बहुतेक बकना भरून 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 असं झालेलं आहे तोंड त्याचं. आज भामटी माळा दाखवत होती तेव्हा बघितलं का केवढा किलोचा विमल पान मसालाची पिशवी ठेवलेली. म्हणजे आपला शख्सही आहे बोलो जुबा केसरी. त्या घरापेक्षा नक्कीच हे खिसननगरच्या फ्लक्झमबर्गचं घर कैकपटीने चांगलं वाटतं, प्रसन्न वाटतं आणि स्वच्छ वाटतं. आणि जरी लहान असलं तरी ते एकदम प्रकाश आणि तिथे असं चांगला उजेड आणि खूप चांगलं वाईब येतं त्या तिच्या घरातून, भाड्याच्या घरातनं. पण हे काय म्हणजे नुसतंच मोठं पण काय ओकेच आहे आणि ठीक आहे त्या घरापेक्षा मोठं आहे. पण ऑब्व्हियसली ना म्हणजे मुंबई ते मुंबई आहे आणि गाव ते गावच आहे ना, तर त्याच्यामुळे गावाच्या मानाने ओकेच आहे, एवढं पण काही मोठं नाही आहे. अगेन भामटीच्या वडिलांचं घर बघा कसं व्यवस्थित आहे, कलर वगैरे पण कसा मारला आहे. हिचं काय प्रकरण आहे मला तेच कळत नाही. म्हणजे खरंच पूर्ण घरामध्ये पण आहे ना ह्यांच्या हीच एक विचित्र बाई आहे. बाकी सगळे व्यवस्थित आहेत. त्या मावशीच्या मुली पण आलेल्या बघितलं, त्या पण अशा व्यवस्थित होत्या आणि व्यवस्थित असं चांगल्या वाटतात. हिचे घरातले पण सगळे व्यवस्थित आहे, इन्क्लुडिंग बाई, आणि घर पण व्यवस्थित आहे. हिची माहेरची मंडळी सगळी व्यवस्थित आहे. तिची वहिनी वगैरे पण, तिचं पण ते मुंबईचं घर चांगलं आहे. फक्त या भामटीचाच काय प्रकार आहे काय माहिती. बहुतेक इथे म्हणजे बोंबाडचे रिलेटिव्ह जे पण कोणी बनतात ना ते त्याच लेवलचे असतात. अशीच लोक बोंबाडचे रिलेटिव्ह बनतात. सो भामटीचं डायरेक्ट कनेक्शन बोंबाडच्या रिलेटिव्ह म्हणून आहे, त्यामुळे भामटी अशी आहे. मग ते दिसणं असू दे, राहणीमान असू दे, विचार असू देत, म्हणजे सगळंच असं चॉईसेस असू देत, जे पण आहे ना ते असं विचित्र आणि घाण आहे. गावच्या सारख्या ठिकाणी दिवसा ढवळ्या लाईट लावणं म्हणजे मला ते पटतच नाही. म्हणजे ते खाजीसारखंच प्रकरण झालं, अंधारं घर आणि काय म्हणजे नुसतंच असं मोठं करून. पण खरंच म्हणजे बडा घर पोकळ वासा तसंच प्रकरण आहे हे भामटीचं पण घर. म्हणजे खाजीनंतर जर कुठलं असं विचित्र आणि नेगेटिव्ह असं वाटत असेल, असं खूप अंधार आणि म्हणजे प्रसन्न नाही, बेसिकली नेगेटिव्ह म्हणण्यापेक्षा म्हणजे खाजीचं तर प्रसन्नता नाही आहे आणि हिचं ॲक्च्युली म्हणजे खूप घाण आहे. आणि कसला कलरवाला काय, सगळा कलर सांडून गेला ऑलरेडी. म्हणजे म्हणतात ना आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास, तसं त्या आधीच कळकट्ट मळकट्ट डाग लागलेलं आणि पूर्ण म्हणजे ते टाईल्स आणि भिंती आणि काळवंडलेल्या आणि सगळं असं ते काळं कुट्ट घर आणि त्याच्यामध्ये हा कलर सांडून गेला. आणि म्हणते काय नाही जाईल त्याला काय नाही, तर घासलं की जाईल. मग का नाही गेलं का तुझ्याकडनं? हां, ती बाई कोणतरी बिचारी एक बोलून आणली, चल तिला काम मिळालं, पण तिला पण किती मेहनत करवली आणि किती पैसे दिले ते हिला माहिती. पण कशाला मग तुझ्याकडनं गेलं असतं ते थिनर टाकून वगैरे काढावं लागतं, तेच लोक काढून देतात. त्यांच्याकडे असतं कारण ते रंगात मिसळतात, तर त्यांच्याकडे असतं, त्यांनी ते करून जायला पाहिजे होतं. तर काय ते राहिलं बाजूलाच. म्हणजे हिला अक्षरशः म्हणजे ना काहीतरी सगळीकडे हिने काहीतरी फुकट आणि काहीतरी हे करून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे सगळी कामं अशी झालेली आहेत हिची. म्हणजे अक्षरशः त्या कलरपासनं जे काही तो पसारा वगैरे करून गेला ते. आणि तुला कोणी परवानगी दिली त्या बाईला दाखवायची वगैरे? तू तिची परवानगी घेतलेली? म्हणजे ही पण आहे ना बोंबड्याच्याच पावलावर पाऊल ठेवून चालते. म्हणजे ती कसं कोणाचा काय विचार नाही करत, कोणालाही दाखवायचं, कोणाच्या पण प्रायव्हसी रिस्पेक्ट नाही करत. तसंच ही पण तिथे शाणी बनते भगतपुरीची. आता भगतपुरीचं फ्लक्झमबर्ग हिने स्वतःचंच चालू केलं आहे आणि कोणावर कॅमेरा मारते, त्यांना विचारत नाही, काय नाही. तिला आवडेल नाही आवडेल, तुला दाखवलं तिकडे करताना तर चालेल का? म्हणजे टट्टी चालेल तुला? चालेल, व्ह्यूज येतील ना. व्ह्यूजसाठी तर काय पण चालतं या लोकांना. पण तुम्हाला चालतं म्हणून दुनियाला चालतं असं नाही आहे ना. त्यांना काय मिळतंय? त्यांना तर काहीच नाही मिळत आहे. त्यांच्या जीवावर तुम्ही कमवता. मग तुम्ही कशाला, तुम्हाला कोणी हक्क दिला त्यांची प्रायव्हसी इन्व्हेड करण्याचा, त्यांना एक्सपोज करण्याचा, त्यांना दाखवण्याचा? करून घेते काम, एकाला सांगितलंय बस. कशाला ना उगाचच दाखवायचं कॅमेरा मारून. आणि एकदा दाखवला ठीक आहे, परत त्या बाईला दाखवते. आली मोठी शाणी. ती तरी बरी आहे तुझ्यापेक्षा, समजलं ना. बरंच झालं दाखवलीस, त्याच्यावरनं कळलं की तूच एक आहेस. तूच अख्ख्या भगतपुरीची घाण सगळ्यात तूच आहे. तुला आवड दिलं पाहिजे, बाकी सगळे व्यवस्थित आहेत. आणि ती बोंबड्या ती दाखवायला जाते ना की कसं मी सगळं मॅनेज करते आणि मी एकटी सगळं काही हे करू शकते आणि मी किती स्ट्रॉंग आहे आणि एवढं तर सगळं करता आलंच पाहिजे. तर ही पण आपल्या लेवलवर भगतपुरीचं फ्लक्झमबर्गमध्ये बेड सरकवते आणि म्हणे की मी शक्तिमान आहे आणि एक स्त्री सगळं करू शकते आणि सगळं काही एकटी करू शकते. मग कर,
आम्हाला काय सांगते, आम्हाला काय दाखवते. आणि तो सिक्सर हसतोय, त्याला हसायला येते. अरे हसतो काय, त्याला काय तिथे काय नुसतं कॅमेरा मारायला उभं केलं होतं काय? काम बीम काय करायचं, हातभार लावायचं काय आहे की नाही आहे काय ग भामटे? त्या बाईवर कॅमेरा मारता आला तुला? नवऱ्यावर जरा मारायचा होता ना, बघितलं असतं काय काम करतो बोललो जुबा केसरी. थुकण्याशिवाय काय येतं का? इथे पेरूचं झाड आहे, खूप भारी झाड आहे पेरूचं. आणि वर पेरू पण आलेत, पेरू पेरू आहेत बरं का इथे, वर पेरू आले त्याला. हो का, पेरू आलेत? मला वाटलं जांभळं येणार पेरूच्या झाडाला. म्हणजे इतक्या नेक्स्ट लेवल असे आहेत ना, म्हणजे मला ना आता भगतपुरीच्या आणि स्पेशली ह्या 2 फॅमिलीवरती आता एकदम म्हणजे एकदम असं वाटतंय की काहीतरी आहे यांचं मेजर लोचा आहे. काही या बायका बडबडत असतात. ती एक थंडीमध्ये काय थंडी राहते, तसं हिचं आहे, पेरूच्या झाडावर पेरू राहतात. आणि काय ती ती पण म्हणालेली ना सफरचंदाच्या झाडाला ॲप्पल आले, तसं हिचं आहे. पेरूच्या झाडाला हिला ग्वावा नाही आठवत ना, एवढं नाही येत हिला अंगणवाडी फेरला, तर ही बोलते पेरूच्या झाडाला पेरू आले. मोठी भामटे, गप बस गप, कर काय ते आणि चल निक्कल लवडियन. आणि त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये ते काहीतरी बोलतात ना 5 परतावन, आता आमच्याकडे 5 परतावन म्हणतात, तर ह्यांची काही वेगळी पद्धत आहे, काय तर पगफेरा वगैरे असं हिंदीमध्ये म्हणतात. तर ह्याचं काहीतरी आहे, काय काय घेऊन आली ते काहीतरी शिदोरी, आणि मग ते दाखवत बसली. आणि काय मांडव रिकामी झाला, आणि जसं काही हिच्याच घरातलं हिच्याच बहिणीचं लग्न झालं, स्वतःची बहीण नाही दिसत ते बघ आधी. ते नाही तुला सुनं वाटत, ते नाही काय असं नाही वाटत बोलावंसं की अरे भाऊ आहे आणि बाई आहे, पप्पा आहे, मिट्टू आहे, सगळे चिट्टू बिट्टू सगळे आहेत, पण माझी बहीण नाही तर मला कसं तरी वाटतं. आता बहीण पण नाही आठवत आणि बहिणीची मुलं पण नाही आठवत. आता त्यांचं काय नावच नाही, आणि नको त्यांचं दुसऱ्यांचं. हो, हिला ना उभी पण करू नका. जी स्वतःच्या घरच्यांची नाही झाली ती दुसऱ्यांची काय होणार आहे? तुमच्यावर पण मलाही छापायला बघते, कोणाचं पण लग्न, कोणाचं पण काहीही दाखवायचं. आणि हे सगळं हिने ना इतर लोकांचं बघून बघून बरोबर हेरलंय की लोक काय पब्लिक येडी आहे, त्यांना काही दाखवलं तरी चालतं. आणि काय थोडं थोडं फक्त आपलं मध्येच मसल्याच्या घरावरती कॅमेरा मारला तरी बास, व्ह्यूजच व्ह्यूज मिळणार. म्हणून तिथे जाऊन मुद्दामून तिथे कॅमेरा, तर ती तिथे मुद्दामूनच तिथे शिफ्ट व्हायला लागली आहे. तिथे मुद्दामच जाते ती, तर तिथे बसून बसून घर दाखवत बसणार. मग एक दिवशी ना येणार, झुंपणार चांगलीच. मग हिची सासूने येऊन नाही हिच्या झिंजा उपटल्या तर बघा, येडपडबाई कुठची. एसीचा इन्व्हर्टर काय आणि काय 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 बडबडत होती आज. आणि ते कलश, देवीचा कलश हिने पाण्याचं ते ठेवलं आहे ना, ते फिल्टर त्याच्या मागे ठेवलं आहे किचनमध्ये, आणि त्याच्या खाली बेसिन आहे, आणि बेसिंग वॉश बेसिंग. आणि मग म्हणजे तिथे भांडी घासायचं ते आहे सिंक, ज्याला आपण सिंक बोलतो, ही बेसिंग बोलते. तर आणि त्याच्या खाली कचऱ्याचा डब्बा आहे, आणि त्याच्यावरती तो कलश ठेवला आहे, आणि सांगते की इथे आमचा देवीचा कलश असतो. अरे भामटे, नको ना ग, नको ना अपमान करू. कशी आहे ग? हां, कुठे पण काही घुसडून ठेवायचं आपलं, जरा देवाऱ्याच्या इथे ठेवायचं, नाहीतर कुठेतरी आजूबाजूला एक फळी मारून घ्यायची तिथे ठेवायचं. एवढं पण नाही होत का? ते शेल्फ आहे तिथे दरवाजाच्या मागे, जिथे औषधं वगैरे ठेवलेस तू मार्विशची, तिथे ठेवायचा. तीच जागा मिळाली पूर्ण ह्याच्यामध्ये तुला? काय रे बाबा. आणि दाखवतात पण आणि बघतात पण, आणि छान आहे ते काय चाललं आहे आपलं. कॉमन बाल्कनीला किंवा कॉमन गॅलरी आपण ज्याला म्हणतो त्यालाही काय म्हणते, ओपन बाल्कनी आहे म्हणे. अरे बाल्कनी तर ओपनच असते, तुझी तरी क्लोज आहे, समोर काहीच नाही आहे, नुसती दुसरी बिल्डिंग आहे, आणि म्हणे ओपन बाल्कनी दिली आहे इथे. आणि अजून काय, बम पाण्याचा बम बघा, पाण्याचा बम, तुझा बम ठेवणार आणि पेटवणार बघ रॉकेटसारखा. बम बघा, बंब असतं ते भामटे, बंबला बम बोलते, बम. आणि कोणते काका दाखवत होती त्यांना बोलते मी यांच्याबरोबरच असायची नेहमी, घरी सापडायचीच नाही. आता काय, तू वस्तू आहेस का सापडायला? पण तू आणि कशाला सापडशील? आणि यांच्याबरोबर असायची काय, आणि कुठे काय असायची की यांच्याबरोबर सांगून मसल्याबरोबर फिरायला जायची काय माहिती ना, तोंडावर फडका गुंडाळून बाईकवरून. आणि घरी सापडायची नाही तर त्याच्यामध्ये काही नवीन नाहीच आहे, तेच आहे तुझं, प्लॅनच तो आहे. आता पण तू कुठे सापडणार नाही आहेस, फिरायला आता मोकळी होणार आहे भाभी गाव घुमेगी अभी, भाभी गाव की भाभी.
सो बघूया आता भामटीचे आता काय सांगते कारण आणि काय आम्ही शिफ्ट झालो आणि काय नाही काय व्हिडिओ बनवते आणि बोंबाड तर पुरी पागल झाली आहे. काय एका व्हिडिओवरती ही 3-4 व्हिडिओ बनवते म्हणजे एका कॉन्टेंटवरती 3 तर फिक्स आहेत व्हिडिओ. आता ते एकदा मण्यारचं दाखवलं, आज स्वतः दाखवलं आणि काय कसं ते एक 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 काही अर्थ नाही आहे. पण अननेसेसरी लोकांना आता व्ह्यूज येत आहेत ना तर एकदम निचोडून म्हणजे शेवटचा ड्रॉप पडेपर्यंत एकदम पिळून 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 काढते. आज काय बाबा कॉमेंट पण केली आहे कोणाला तरी एक रिप्लाय बघितला मी तो उद्या दाखवते तुम्हाला. काय एकदम मण्यारला असं बोलली आम्हाला नाही आवडलं असं म्हणजे सासूबाईंबद्दल कॉमेंट केली आहे. ते मी स्क्रीनशॉट घेऊन ठेवलं आहे उद्या तुमच्याबरोबर शेअर करते. आता मी मॅच बघते तुम्ही पण बघा. लेट्स विश अँड प्रे की आज आपली टीम क्वालिफाय होईल आणि उद्या भेटूया नवीन पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर बाय. अस्सलाम.